मतदारांबरोबर संवाद, मतदारांबरोबर जास्तीत जास्त जनसंपर्क आणि प्रामुख्याने मतदारांच्या ऐकून घेणं, त्यांच्या अपेक्षा पुढच्या 5 वर्षासाठी नेमका काय आहेत हे लोकप्रतिनिधी म्हणून आणि उमेदवार म्हणून समजून घेणं, यासाठी जास्तीत जास्त जनसंपर्क ही स्ट्रॅटेजी आम्ही सगळ्या जणांनी यावेळी राबवली, जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मी पोचू शकतो। मी 282 गावांपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोचलेलो आहे। सगळ्या बाजारपेठा करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून माझ्या मतदारसंघातल्या शेवटच्या मतदारापर्यंत नेमकं तुमचा उमेदवार कोण आहे, काय आहे आणि गेली 10 वर्ष आमदार म्हणून मी काय केलं हे माझ्या प्रत्येक मतदाराला जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्याचमुळे मी त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो। लोक आता 20 तारखेची वाट पाहत आहेत। माझ्या जे काही त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार लोकांनी निर्णय घेतलेला आहे, कारण का लोकांनी गेली 10 वर्ष माझं काम पाहिलेलं आहे आणि त्यांना पुढची 5 वर्ष मी माझी सुरू केलेली कामं कशी पुढे घेऊन जातो, काही अपेक्षा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। त्याच्यासाठी त्यांनाही माहिती आहे मला अजून 5 वर्ष त्यांच्याकडून लागतील किंवा त्यांना मला द्यावे लागतील आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये कणकवली देवगड वैभववाडीची जनता ही महायुतीच्या उमेदवार म्हणून माझ्यावर आशीर्वाद ठेवेल असं मला ठाम विश्वास आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।